आज आपण वांग्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी आपण वांगे, वाटाणा आणि एक बटाटा धुवून घेऊया। आता त्यासाठी वाटण तयार करायचं आहे। शेंगदाणे, तीळ आणि कराळ हे वाटण भाजून साईडला ठेवूया। आता त्या तव्यामध्ये एक कांदा, थोडंसं तेल टाकून छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचा आहे। आता हा कांदा जोपर्यंत सोनेरी कलर येत नाही तोपर्यंत आपण हा भाजून घ्यायचा। तुम्ही बघू शकता हा कलर आता कांद्याला सोनेरी कलर येत आहे। त्यासाठी सुके मसाले घेऊया। 4-5 काळी मिरी, 4-5 लवंग, थोडेसे शहाजिरे आणि खसखस हे छान आता कांद्यामध्ये मिक्स करून छान भाजून घेऊया। छान भाजून झालेला आहे, साईडला काढून ठेवूया। एका कढईमध्ये मी 4 चमचे तेल, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, थोडासा कढीपत्ता आणि टोमॅटो छान मिक्स करून घेतलेला आहे। आपण कांदा आणि सुके मसाले त्याची पेस्ट बनवून यामध्ये टाकणार आहोत। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं एकजीव करायचं। त्यानंतर थोडंसं लसूण टाकणार। मी 2-4 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। तुम्हाला टाके वाटले तेवढे टाकायचं। नंतर 2 मिनिटासाठी हे झाकण ठेवूया। बघत आहात का तुम्ही किती मस्त तेल सुटलेलं आहे। त्यानंतर आपण सुक्या मसाल्यांची तयारी करूया। आता यामध्ये मी सुके मसाले टाकणार आहे। 1 चम्मच मीठ, 1 ते 1.5 चम्मच तिखट तुमच्या मनावर तुम्हाला हवं लागते तसं तुम्ही टाकू शकता। मी थोडं जास्त तिखट टाकते आहे। अर्धा चम्मच हळद, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चम्मच गरम मसाला। आता हे मस्त आपण मिक्स करून घेऊया। हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस मध्यम ठेवायचा आहे। जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही। आता यामध्ये आपण असे उभे काप केलेले वांगे आणि बटाटे यात टाकूया। तुम्हाला आवडीनुसार वांगे तुम्ही कापून घेऊ शकता। आता हे मस्त एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे वांगे आणि बटाटे यामध्ये मसाला पूर्ण जाईल। बघू शकता वांगे बटाटे मस्तपैकी असे मिक्स करून मसाला सगळं लागलेला आहे। असा छान सुगंध सुटलेला आहे मसाल्यांचा। यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकून एकदा पूर्ण मिक्स करायचं, म्हणजे आपले खाली करपणार नाहीत वांगे। आणि 5-7 मिनिट झाकण ठेवून मंद गॅसवर ठेवायचे आहे। आता हे 7 मिनिट ठेवून झालेलं आहे। बघू शकता मस्त कलर आलेला आहे। सुगंध भी खूप छान येतोय।
आता हे आपण वांग बटाटे शिजले की नाही पाहणार आहोत. बटाटा शिजलेला नाही आहे, त्यासाठी अजून 5 मिनिट झाकण ठेवायचं आहे. बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे. मस्त कलर पण सुकला आहे, तेल पण आलं यावरती. आता यामध्ये जे शेंगदाणे तीळ कराळ टाकलेलं आहे, कराळ टाकलं होतं त्याची पेस्ट करून मी यामध्ये टाकलेली आहे. आता याला सगळं एकजीव करायचं. आता हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही वांग बटाटा वाटाण्याची भाजी किती मस्त दिसते. कलर पण मस्त आलेला आहे. वास पण खूप छान येतो. आता यामध्ये थोडीशी धनिया टाकूया, कोथिंबीर टाकायची आहे आणि भाजी तयार